आणि आता बातमी पुण्यातून। पुण्याच्या उत्पादन शुल्क विभागानं कोझी अँड ब्लॅक पबवर कारवाई केलेली आहे। पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीला एंट्री कशी दिली, बारमध्ये आयडी चेक केलं नव्हतं का, असे अनेक प्रश्न यानंतर उपस्थित केले गेलेले आहेत। आणि यानंतर आता पुण्यातील उत्पादन शुल्क विभागानं कोझी अँड ब्लॅक पबवर कारवाई केलेली आहे। तेव्हा पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी आता विविध शासनाचे जे विभाग आहेत ते ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत। पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्या प्रकरणी दखल घेतलेली होती आणि त्यानंतर आता ही एक महत्त्वाची कारवाई होताना पाहायला मिळते। पुण्यामध्ये उत्पादन शुल्क विभागानं कोझी अँड ब्लॅक पबवर कारवाई केली आहे आणि ही दुसरी दृश्य आपण पाहतोय। राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचले आहेत। या सगळ्या प्रकरणी त्यांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते। कोणाच्याही दबावाला बळी न पडता थेट कारवाई करावी असं देखील गृहमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आता फडणवीस हे आता थेट पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत। या सगळ्या प्रकरणी आता फडणवीसांकडून काय नेमके आदेश दिले जातात, काय नेमकं होतंय पुढे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्यातील पदवर आता उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर आता पुण्यातलं जे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी आहे या सगळ्या प्रकरणी आता सरकारची देखील एंट्री झालेली आहे। पुणे पोलीस आयुक्तालयातली ही दृश्य आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता पोहोचलेले आहेत। सर्व वरिष्ठ अधिकारी देखील पोलीस विभागातले आपल्याला पाहायला मिळतात, आयुक्त देखील पाहायला मिळतात। त्यामुळे आता फडणवीसांकडून या बैठकीमध्ये काय नेमके निर्देश दिले जातात, काय नेमकं पुढे होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिकचे अपडेट जाणून घ्या तर मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, थेट गृहमंत्री पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत, त्यामुळे स्वाभाविकच या सगळ्या प्रकरणी सरकार आता कुठेतरी गंभीर मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच आज या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचं आपण पाहिलं आणि त्यामुळे विरोधी पक्षांकडून थेट आरोप करण्यात आले सरकारवरती, पुणे पोलीस दलावरती, पुणे पोलीस आयुक्तांवरती आणि त्यानंतर अचानक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि स्वतः ते या सगळ्या प्रकरणाची माहिती घेत आहेत। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे त्यांच्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाचा तपास ज्यांच्याकडे आहे ते तपास अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी व्यक्ती किंवा सगळ्यात मोठी अटक जी आहे ती विशाल अग्रवाल यांची असणार आहे। त्यांना अजून तांत्रिकदृष्ट्या पोलिसांनी अटक दाखवलेली नाही, मात्र थोड्याच वेळात पोलिसांचं पथक त्यांना छत्रपती संभाजीनगरहून घेऊन पुण्यातील पोलीस आयुक्तालयामध्ये इथेच आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस आयुक्तालय हे संकेत असा हे एक प्रयत्न आहे की आर्थिकदृष्ट्या किती सक्षम असला, आर्थिकदृष्ट्या कितीही वरच्या स्तरातील असला तरी कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे दाखवण्याचा पुणे गृहदलाचा प्रयत्न असणार आहे। कारण ही सगळी घटना घडल्यानंतर पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आरोप अगदी प्रचंडपणे हा सगळा प्रकार घडल्यानंतर देखील फक्त अल्पवयीन आहे या सबबीखाली जो गाडी चालवणारा मुलगा होता त्याची सुटका करण्यात आली आणि त्यानंतर त्याचे वडील किंवा इतरांवरती देखील सुरुवातीला कारवाई करण्यात आली नाही। जेव्हा टीका सुरू झाली तेव्हा विशाल अग्रवाल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यावेळी देखील त्यांना तात्काळ करण्यात आली नाही। विशाल अग्रवाल हे छत्रपती संभाजीनगरला पळून गेले, तिथे ते लपण्याचा प्रयत्न करत होते, यांना पोलिसांनी अटक केली। या सगळ्या भूमीवरती विरोधी पक्षांकडून आपण पासून सातत्याने टीका होते आहे सरकारवरती, सरकारच्या भूमिकेवरती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि ते या सगळ्या प्रकरणाची माहिती घेत आहेत, सगळ्या प्रकरणाचा आढावा घेत आहेत आणि त्यानंतर ते सरकारची म्हणून जी भूमिका आहे ती मांडणार आहेत। मंदार, या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर एकीकडे पोलिसांकडनं छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांना आता पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणलं जाणार आहे अग्रवालांना। दुसरीकडे उत्पादन शुल्क विभागानं कोझी अँड ब्लॅक पबवर कारवाई केली आणि तिसरीकडे देवेंद्र फडणवीस हे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे या प्रकरणाची जी गंभीरता आहे ती आणखीन वाढल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच
काही तांत्रिक कारणामुळे मंदारचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, परंतु पुणे पोलीस मुख्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांची आता बैठक सुरू झालेली आहे। अल्पवयीन मुलांना पदमध्ये प्रवेश दिल्याबाबत एकीकडे कारवाई देखील होताना पाहायला मिळते, तर दुसरीकडे आता देवेंद्र फडणवीस हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेते आणि या पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी आता सरकार देखील ॲक्शन मोडवर आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सगळ्या प्रकरणी आज सकाळच्या दरम्यान पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी फोनवरून संवाद साधलेला होता। या सगळ्या प्रकरणी त्यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस थेट पुणे पोलीस मुख्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत आणि त्यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची बैठक होतीये। या सगळ्या रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी जो अल्पवयीन आरोपी होता त्याला तातडीने जामीन देखील मिळालेला होता आणि त्यानंतरच पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सामान्य नागरिकांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर आता पुणे पोलीस जे आहेत ते देखील ॲक्शन मोडवर आलेले होते आणि त्यानंतर आता सरकारने देखील या सगळ्या प्रकरणी गंभीर दखल घेतलेली आहे। एकीकडे पुण्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाने कोझी अँड ब्लॅक पबवर कारवाई सुरू केलेली आहे, दुसरीकडे अगरवाल यांना देखील छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली। त्यांना काही वेळामध्ये आता पुण्यातल्या पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात येणार आहे आणि त्यानंतरच आता देवेंद्र फडणवीस हे देखील पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि ते आता वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।